मैत्रिणींनो, महान आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या व्यक्तीला हे समजले की कधी, कुठे, केव्हा, कसे, काय बोलावे, त्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जसं की कमी बोलणारे लोक असतात आणि जास्त बोलणारे लोक असतात. जास्त म्हणजे बडबड करणारे लोक. आता आपण खूप साऱ्या जणांची वेगवेगळे स्वभाव असतात. त्यामध्ये अगदी शांतपणे बोलणारे लोक असतात, कोणी अति बडबड करणारे असतं किंवा कोणाला शांत राहावल्याच जात नाही. आता तुमची कॅटेगरी कोणती, कमेंट करून नक्की सांगा. जसं की शांत म्हणजेच कमी बोलणारे लोक. आता आज आपण या व्हिडिओमध्ये कमी बोलणाऱ्या लोकांमध्ये नेमकं काय वेगळं असतं आणि आपण जर जास्त बडबड करत असू तर काय होतं, आणि खरंच आपण बडबडे आहे तर आपण कमी बोलण्याचा कसा प्रयत्न केला पाहिजे, हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आपण 1-2 दिवसापूर्वी एक पोल टाकला होता चॅनलवरती आणि तिथे मी म्हटलं होतं की तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल, आणि तिथे जसं की सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन होता की कमी बोलणारे की जास्त बोलायला पाहिजे, नाही का. तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत. तर जसं की शांत किंवा कमी बोलणारा जो व्यक्ती असतो तो सगळ्यांचे लक्ष व्यवस्थितरित्या वेधून घेतो. जसे की 5 गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप छान पद्धतीने समजून सांगणार आहे. शांत म्हणजेच कमी बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये सगळ्यात महत्वाच्या या 5 गोष्टी असतात. पहिले म्हणजे तो जे बोलतोय त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याची क्षमता असते. दुसरं म्हणजे शांत किंवा कमी बोलण्यामुळे आपल्या नात्यांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि भेदभाव खूप कमी होतात किंवा होतच नाही. कमी बोलणाऱ्यामध्ये किंवा शांतता राखण्यासाठी किंवा ज्या व्यक्तींमध्ये शांतता आहे, संयम आहे, त्यांना कुठे काय बोलायचंय याची हुशारी फारच येते. शांतता हे एक शस्त्र आहे आणि 5 नंबरचं जे महत्वाचं कारण आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी समजणार आहे. जसं की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, when you talk you are only repeating what you already know, but when you listen you may learn something new. म्हणजेच काय, आपल्याला जे माहिती आहे तेच आपण बोलत असतो, पण जर आपल्यामध्ये ऐकण्याची क्षमता असेल तर आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. तसंच काहीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये फॉलो करायचं आहे. जसं की जिथे आपण अति बडबड करतो तिथे कधी कधी असं होऊन जातं की आपल्याला जे सांगायचं नाही आहे ते सुद्धा आपण त्या व्यक्तीला सांगून बसतो, किंवा मग न कळत आपण त्या व्यक्तीला दुःख सुद्धा देतो. त्यामुळे शांत, क्वचित, पॉइंट वाईज बोललं गेलं पाहिजे. आज तुम्हाला मुद्देसूदपणे मी कमी बोलणाऱ्यासाठी कसं आपल्या स्वतःला प्रिपेअर करायचंय ते सांगणार आहे. आज आपण हे सुद्धा जाणूयात की खरंच कमी बोललं पाहिजे का, खरंच त्याचे फायदे आहेत का, हे सगळं काही या व्हिडिओमध्ये आज आपण जाणणार आहोत. सगळ्यात पहिले, आपण आपला स्वभाव हा मुळातच पहिल्यापासून सारखा असतो. आता हा स्वभाव खरंच आपण दुसऱ्याला जास्त दुःख देतो का हा जाणून घेतला पाहिजे. जर आपला स्वभाव टचकन दुसऱ्याला दुःख देत असेल किंवा टचकन बोलणारात असेल तर आपण आपला स्वभाव नक्की बदलला पाहिजे. रोखठोक बोलणं हे कधी उत्तम सुद्धा असतं आणि कधी कधी दुसऱ्याला दुःख सुद्धा देऊ शकतं, पण याचा अर्थ हा नाही की आपण आपले मुद्दे मांडायचे नाही. मुद्दे मांडण्याची सुद्धा एक कला असते, ती म्हणजे कमी बोलण्यात, शब्दात आणि एकदम पॉइंट वाईज. कमी बोलणाऱ्याने एक फायदा होतो की जेव्हा आपण फार कमी बोलत असतो तर लोक सुद्धा आपण काय बोलतो हे ऐकत असतात. दुसरी गोष्ट, कधीही आपण जेव्हा कमी बोलतो, जर आपण एखाद्या सोबत बोलत असू तर सगळ्यात प्रथम जर तो आपल्याला काही प्रश्न विचारत असेल तर त्याचं शब्दामध्ये उत्तर देण्याचं नक्की ट्राय करावं. जर त्याला शब्दामध्ये समजलं नसेल तर नक्कीच वाक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा, आणि जर त्याला वाक्यामध्ये सुद्धा समजत नसेल तर मग थोडक्यात पण सविस्तर, व्यवस्थितरित्या आणि कमी शब्दामध्ये आपल्याला आपलं जे काही मुद्दा आहे किंवा आपल्याला त्याला जे काही समजावून सांगायचंय ते समजावून सांगितलं गेलं पाहिजे किंवा आलं पाहिजे. बरेचसे असे व्यक्ती असतात की त्यांना बडबड करायची फार सवय असते,
त्या व्यक्तींमध्ये मी सुद्धा आले. आता बऱ्याचदा मला सुद्धा अति बडबड करण्याचा भरपूर संताप येतो स्वतः माझ्यावरती, कारण ज्या गोष्टी मला कोणाला सांगायच्या नसतात त्या सुद्धा मी सांगून जाते, किंवा समोरच्याला मी असं समजते की हा माझाच आहे आणि हा आपल्या दोघांमध्येच ठेवेल. पण खरंच तसं होतं का? तर तसं होत नसतं. आपल्या पर्सनल आयुष्य हे आपण आपल्यापर्यंतच आणि आपल्या समवेतच ठेवलं गेलं पाहिजे, आणि आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचं हे आपल्या मनामध्येच आपण ठेवलं गेलं पाहिजे, इतरांना सांगितलं नाही पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला मन मोकळेपणाने जगायची सवय असते आणि मन मोकळेपणाने बोलण्याची सवय असते. मन मोकळेपणाने नक्कीच जगलं पाहिजे, पण मन मोकळेपणाने कोणाला बोलतोय हे आधी नक्की ठरवलं पाहिजे. आपण ज्याला जी गोष्ट सांगतोय तो खरंच तो व्यक्ती विश्वासधारक आहे का, त्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो का, हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण आपल्या मनातलं सांगतो आणि पुढचा व्यक्ती मग त्याचं काहीतरीच हे करून त्याचा त्रास नंतर आपल्याला होतो, कारण आपण जे बोललं ते आपल्याला वेगळ्याच स्वरूपात पुन्हा आपल्या कानावरती येतं. मग अशा वेळेस आपला स्वतःवरती आपला संताप होतो आणि आपण असं का म्हणून आपल्यालाच आपलं खूप टेन्शन येतं आणि आपण टेन्शन घ्यायला लागतो. मग जर तुम्ही सुद्धा बडबडे असाल तर तुम्ही कमी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता कमी बोलणं म्हणजे डायरेक्टच बोलणं नाही का, तर तसं नाहीये. आता जे बडबडे लोक आहेत त्यांना डायरेक्टलीच कमी बोलणं हे एकदम स्टेजवरती येऊ शकत नाही. तर कसं करायचं, कधीही आपण खूप वायफळ बडबड करत असो तर स्वतःवरती संयम ठेवायचा आणि स्वतःच म्हणायचंय आपण जरा जास्त बोलत आहोत. जेव्हा आपण कोणाला एकदम छान मन मोकळेपणाने बोलत असतो तेव्हा या गोष्टीचं नक्की भान ठेवायचं की आपण ज्याला हे बोलतोय आपण मुद्देसूद बोलत आहोत का, आपण त्याला जी गोष्ट नाही सांगायला पाहिजे ती सुद्धा सांगतो आहोत का. त्यामुळे कधीही बोलत असताना एक 2 मिनिटाचा किंवा 2 ते 5 सेकंदाचा तुम्ही नक्कीच मध्ये गॅप घेऊ शकता. आता तुम्हाला एक उदाहरण देऊन मी सांगते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला कोणती डील करायची आहे. आता डील मध्ये समोरचा व्यक्ती आपल्याला सांगतोय त्याच्याकडे जे जे आहे ते. आता आपण पटकनच, जे बडबडे लोक आहेत किंवा जास्त बोलणारे लोक आहेत पटकनसे काय म्हणतात, हो किंवा नाही. पण जे कमी बोलणारे लोक असतात, शांत लोक असतात, ते काय करतात, 1 मिनिटाचा पॉज घेतो आपण आणि विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीला काय वाटतंय तो हा विचार करतो की अरे हा काही याचाच विचार करतोय का, पण आपल्या डोक्यामध्ये तर काही वेगळंच असतं नाही का. मग तो अशा वेळेस काय करतो, जो आपल्यासोबत डील करणारा असतो तो त्याला जे नाही सांगायचं ते सांगतो. मग अशा वेळेस आपल्याला निर्णय घेण्यासाठी अजून पॉइंट्स मिळतात आणि आपण शांतपणे व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो. कमी बोलताना सगळ्या गोष्टी आपण नेमकं काय बोलतोय याचं संपूर्ण भान आपल्याला असतं. जेव्हा आपण ओघाओघाने खूप बोलायला लागतो तेव्हा आपण खूप काही बोलून जातो. बऱ्याचदा त्याचे गैरसमज सुद्धा होतात आणि अशा वेळेस आपल्यालाच त्याचा त्रास होतो. मग जर आपण डोकं वापरून किंवा शांत राहून आणि कमी बोलून आणि कमी शब्दामध्ये जर पुढच्याला आपल्याला काय बोलायचंय ते समजून सांगण्याचं जर स्किल आपल्याला डेव्हलप केलं तर नक्कीच आपलं व्यक्तिमत्व सुद्धा सुधारतं आणि दुसऱ्यांच्या मनामधली आपली किंमत सुद्धा वाढते. जो 5 नंबरचा पॉइंट मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितला की तो पॉइंट कोणता, तर ते म्हणजे शांतता किंवा कमी बोलणं आपल्याला नक्की शांती देते. आता तुम्ही बोलणार शांती कसं, बऱ्याचदा आपण कमी बोलल्यामुळे आपल्याला याचं एक टेन्शन नसतं की आपण वायफळ बोललोय किंवा आपण एक्स्ट्राच कोणाला काहीतरी बोललोय. बऱ्याचशा आपल्या अवतीभोवती शांत सुद्धा लोक असतात आणि अगदी वायफळ बडबड करणारे सुद्धा लोक असतात. आपण कधीही शांत व्यक्तीकडे सुद्धा बघितलं पाहिजे आणि वायफळ बडबड करणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा बघितलं पाहिजे. जेव्हा एखादं भांडण वगैरे असतं तेव्हा शांत व्यक्ती ना याची साईड घेत ना त्याची साईड घेत शांतपणे तो बसलेला असतो. पण याचा अर्थ त्याला समजतं असं आहे का, त्याला भरपूर सगळ्या गोष्टी समजतात पण तो शांत राहतो आणि तो कधीच कोणाच्या माघारी त्याची चुगली किंवा त्याचं काही माघारी बोलत नाही. हे शांत व्यक्तीमध्ये एक खूप छान पॉइंट मला वाटतो. चला आता आपण कमी बोलण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेतलं. आता जास्त बोलण्याने काय होऊ शकतं आणि ते आपण कमी कसं करावं ते बघूया. जास्त बोलण्याने काय होतं, आपण अति वायफळ बडबड करतो आणि अशा वेळेस आपल्याला जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तसं जे नाही सांगायचं ते सांगून बसतो. मग अशा वेळेस आपण कोणत्या मुद्द्यावरती बोलत आहोत तो मुद्दा जाणून घ्या आणि त्या मुद्द्यावर आधारितच तेवढ्याच विषयावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याच्याच रिलेटेड आपल्याला बोलायचं आहे आणि मुद्देसूद बोलायचं आहे.
हे बडबड व्यक्ती जेव्हा कमी बोलण्याकडे त्याची वाटचाल चालू असते तेव्हा आपल्याला हे छोटे छोटे पॉइंट सगळ्यात महत्वाचं आपल्याला फॉलो करायचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला कोणत्या मुद्द्यावर बोलायचंय. दुसरा पॉइंट, आपण बडबडे आहोत म्हणून वायफळ हा शब्द आलाच, त्यामुळे वायफळ बडबड आपल्याला खूप कमी करायची आहे. जसं की आपल्याला फावला वेळ असतो किंवा आपल्याला कुठे आपली मैत्रिणी भेटले की पटकन आपण गप्पा मारत बसतो, पण खरंच ती मैत्रीण विश्वासधारक आहे का? आपण जे तिच्याशी बोलतोय ते खरंच ती आपल्या दोघींमध्येच ठेवणार आहे का याचा सुद्धा विचार करायला हवा. आपले घरचे सोडले तर बाकी आपलं कोणीच नसतं हे तेवढंच खरं आहे. त्यामुळे कधीही कोणाशी कोणतीही गोष्ट सांगत असताना याचं नक्की भान ठेवलं पाहिजे की आपण त्याला काय सांगत आहोत. त्यानंतर जर तुमच्याकडून अति बडबड तुम्ही करत असाल, कमी बोलणं होत नसेल, तर मग अशा वेळेस आपण कमी शब्दांचा वापर नक्की करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात, सध्या काय चालू आहे? बस काम. एवढं सिंपल आपण करू शकतो. आपल्याला पुढच्या व्यक्तीला हे सुद्धा जाणवू द्यायचं नाहीये की आपण त्याला इग्नोर करतोय. खरं तर आपण त्याला इग्नोरच करत नाही आहोत, आपण आपला बडबडीचा स्वभाव कमी करत आहोत, म्हणजेच काय, कमी बोलत आहोत. मग हा कमी बोलणाऱ्याकडे जेव्हा आपण बोलायला लागतो तर तेव्हा आपल्याला सुद्धा भरपूर त्रास होतो, कारण एवढी अति बडबड करण्याची आपल्याला सवय असते आणि आपण क्षणार्धात अगदी कमी कमी बोलायला लागतो. मग अशा वेळेस आपल्याला जो आवडता छंद आहे तो आपण नक्की जोपासावा. म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला फावला वेळ आहे तेव्हा तर आपण सगळ्यांना कॉल करावेच, आपल्या घरच्या व्यक्तीला कॉल करावेत, पण त्यांना सुद्धा मुद्देसुद्धाच बोलावं. ज्यांना आपण जास्त वायफळ बडबड करतो त्यांच्यासोबत आपण सगळ्यात पहिले ट्राय करायला पाहिजे की आपण त्यांच्यासोबत किती मुद्देसूद बोलतोय आणि आपल्याला जेवढं बोलायचं तेवढंच बोलायचंय. जर आपण 5-10 मिनिटं बोलत आहोत, खूप वायफळ बडबड करत आहोत, तर त्याचा कॉलिंग नक्कीच 2 मिनिटवर आला पाहिजे. आपल्याला जे मुद्द्याचं बोलायचं तेवढंच मुद्द्याचं बोललं गेलं पाहिजे. अशा वेळेस काय होतं, आपण वायफळ बडबड करत नाही. एखाद्या वेळेस अनावधानाने आपण दुसऱ्या व्यक्तीला जे दुःख देतो ते सुद्धा होत नाही आणि कुठेतरी आपली जी किंमत आहे ती वाढायला लागते. त्यामुळे हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायची आहे, आपण बडबड करतो त्यामुळे आपल्याकडे राग हा आलाच. रागीट आपण असतोच. भरपूर लोक रागीट असतात, कोणी शांततेने सुद्धा कंडिशन हँडल करतं, पण आपल्याला राग हा प्रचंड लवकर येतो आणि कधी कधी आपण खूप लवकर रिॲक्ट सुद्धा होतो. मग अशा वेळेस आपण जर कमी बोलणारे असू तर आपण तिथे शांततेचं धोरण नक्कीच आत्मसात करत असतो, शांत राहत असतो. पण जर आपण बडबडे असेल तर जे आपल्याला बडबड नाही करायची किंवा जे आपल्याला बोलायचं नाहीये ते सुद्धा आपण बोलून जातो. त्यामुळे कधीही आपल्याला एक गोष्टीचं नक्की भान असलं पाहिजे की आपल्याला वायफळ बडबड करायची नाही. आणि इन केस आपल्याकडनं बडबडीचा स्वभाव चेंजच होत नसेल आणि जिथे कुठे आपला काही मुद्दावर बोलणे चालू असेल आणि तिथं असं वाटत असेल तुम्हाला की आपण इथे वायफळ बोलू शकतो, तर अशा वेळेस तिथून उठून गेलेलंच बरं. म्हणजेच काय होईल, आपली वायफळ बडबड होणार नाही. एक्स्ट्रा ज्या गोष्टीमध्ये आपण टाइम नाही द्यायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये आपण टाइम सुद्धा देणार नाही आहोत आणि व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी होतील. मी बोलण्याचे 10 फायदे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिला, कमी बोलण्याने तुम्ही जिथे जाल तिथे तुमची व्हॅल्यू केली जाईल. दुसरा मुद्दा, तुम्ही कमी बोलणारे आहात हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा तुम्ही काय बोलत आहात हे लोक गांभीर्याने लक्ष देऊन तुमचं म्हणणं ऐकून घेतील. 3 नंबरचा पॉइंट, आपल्या बोलणाऱ्यामध्ये सुद्धा टॅक्ट असायला हवे. आपण कसं बोलत आहोत ते सुद्धा दुसऱ्याला एकदम छान स्वरूपात आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा त्याला कमी शब्दामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला सांगता आलं पाहिजे. कमी शब्दात समजलं नसेल तर नक्कीच आपण वाक्यामध्ये त्याला सांगितलं पाहिजे आणि वाक्य सुद्धा समजलं नसेल तर थोडक्यात पण सविस्तर आपल्याला शांतपणे त्याला सांगता आलं पाहिजे. पॉइंट, समोरच्याला फक्त आपल्याला उत्तर द्यायचे आहे, वायफळ त्याच्यासोबत आपल्याला बडबड करायची नाही. 5 नंबरचा पॉइंट, परिस्थिती बघायची आहे, तिथे तुम्ही संवाद करणं गरजेचं आहे का? गरजेचा नसेल तर तिथे आपण शांत राहायला पाहिजे किंवा तिथून सरळ उठून गेलं पाहिजे. म्हणजेच काय होतं की आपली वायफळ बडबड होत नाही आणि कुठेतरी आपली व्हॅल्यू सुद्धा कमी होत नाही. 6 नंबरचा पॉइंट, लोक तुमच्याकडून काय ऐकू इच्छित आहे तेच तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. उगाच दुसऱ्या पॉइंटवर आपल्याला भरकटत जायचं नाही. 7 नंबरचा पॉइंट, तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टीवरती चर्चा चालू असेल तर तिथे शांत राहणं आणि काहीच न बोलणं हा एक उत्तम पर्याय आहे. 8 नंबरचा पॉइंट, जो मूळ विषय आहे त्याच्यावरतीच तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे, त्याच्या वेगळ्या विषयावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं नाही. 9 नंबरचा पॉइंट,
एखाद्या व्यक्तीला काही मुद्दा सांगायचा असेल तर सोप्या भाषेत आणि कमी शब्दात जेवढं सांगता येईल तेवढं नक्की ट्राय करायचं. 10 नंबरचा पॉइंट, असं केल्याने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा खूप छान सुधार होऊ शकते. तुमची व्हॅल्यू सुद्धा इतरांच्या मनामध्ये वाढू शकते. सो हे 10 पॉइंट असतात. कमी बोलल्याने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप फायद्याच्या ठरतात. आता ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात ह्या कुठेतरी फॉलो सुद्धा होतात, पण बऱ्याचदा घरामध्ये अशी कंडिशन येते की कधी कधी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडून फॉलो होत नाहीत. मग अशा वेळेस जर तुम्हाला कोणी काही बोलत असेल किंवा तुम्हाला तिथे वायफळ बडबड करायची गरज पडत असेल किंवा तुमचा स्वभावच बडबडा असेल, तर अशा वेळेस आपण आपल्या कामावरती लक्ष देणं. दुसरी गोष्ट म्हणजे तो जे काय बोलतोय ते फक्त ऐकून घेणं, हो नाही मध्ये उत्तर देणं. भले तुम्ही चुकीचे असो, भले तुम्ही बरोबर असो, हो नाही मध्ये उत्तर देऊन तिथून निघून जाणे म्हणजेच हे योग्य असं त्यामधलं तुम्हाला मी सांगेल एक मेन पॉइंट आहे. त्यामुळे घरामध्ये कधीही अगदी अशी कंडिशन आली असेल की तिथे भांडणाची भेदभाव होण्याची शक्यता निर्माण होत असेल आणि अशा वेळेस जर शांततेनं व्यवस्थितरित्या सगळं होत असेल तर शांत राहिल्याने खरंच आपल्याला काही आपल्या शरीराला काहीच होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, आपण जेव्हा शांत राहतो आणि जेव्हा एकदम बिनधास्तपणे जगायला लागतो ना, तर तेव्हा ना कसलंच टेन्शन नाही राहतो. आपल्या बायकांना ना एक कोणाला काय बोललं तर लगेच टेन्शन येतं किंवा कोणी आपल्याला काय बोललं लगेच टेन्शन येतं, आपला पारा वाढतो. त्यामुळे मी नेहमी सांगत असते, फावल्या वेळेत आपलं स्वतः जे काही आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या याच्यावरती फोकस करा. आपले स्किल्स डेव्हलप करा. आपल्या मुलांसमोर टाइम स्पेंड करा. तुम्हाला जे आवडते ते करा. तुम्हाला बघा स्ट्रेस घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. कोण काय बोलतंय ना हे ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत, पण इम्पॉसिबल नाही आहे. त्यामुळे करत राहा. कसं आहे ना, कमी बोलल्याने खरंच इज्जत वाढते आणि बडबड केल्याने आपली व्हॅल्यू नक्कीच कमी होते. त्यामुळे कमी बोला. पण आता मी सुद्धा हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे कमी बोलण्याचं, कारण मी सुद्धा बडबडी आहे. त्यामुळे मी सुद्धा माझ्या स्वतःमध्ये मला सुद्धा माझी पर्सनॅलिटी खरंच चेंज करायची आहे आणि मला सुद्धा कमी बोलण्याचा भरपूर प्रयत्न करायचा आहे. मी त्याच्या दिशेने नक्की चालते. कधी कधी माझी गाडी जी आहे ती रुळवून घसरते बरं का, असं नाहीये. आणि शक्यतोवर हे होतं आणि मग नंतर मलाच मनस्ताप होतो. त्यामुळे मी सुद्धा आता खूप खूप शांततेने बोलण्याचा नक्की प्रयत्न करेल. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. कमी बोलणाऱ्यात किती पॉवर असते आणि बडबड करणाऱ्यामध्ये कसं होतं, या दोन्ही गोष्टी आपण बघितल्यात. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ असेच बघण्यासाठी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा. फेसबुकवर व्हिडिओ बघत असणार लाईक करा, फॉलो करा आणि तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा.